अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। उद्या आहे कार्तिक अमावस्या। आता या वर्षातली ही शेवटची अमावस्या आहे, म्हणून आपल्याला काही खास उपाय करायचे आहे। कशासाठी तर बघा, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी। तसेच मुलं हट्टीपणा चिडचिडपणा करत असतात किंवा सतत आजारी राहत असतात, आपले ऐकत नाही किंवा त्यांना दिष्ट लागत राहते, तर त्यांच्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे। आपल्या पतीसाठी काही उपाय करायचे आहे, तेही वारंवार आजारी राहत असतील किंवा कशात यश मिळत नसेल किंवा त्यांना कोणत्याच गोष्टीमध्ये सक्सेस मिळत नसेल, तर त्यासाठी देखील आपण उपाय करणार आहोत। आणि आपल्या घरासाठी बघा, आपल्या घराला दृष्ट लागते, नजर लागते किंवा घरामध्ये सतत कटकट भांडण या गोष्टी होत असतात, तर यासाठी देखील आज आपण उपाय करणार आहोत। प्रत्येक महिलेने हे उपाय उद्या करायलाच हवे, कारण ही वर्षातील शेवटची अमावस्या आहे आणि या अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे आणि अजून एक प्रभावी तोडगा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर उद्या आहे कार्तिक अमावस्या आणि त्यातच शनिवार देखील आहे, म्हणून ही शनी अमावस्या देखील आहे। तर आता सर्वप्रथम अमावस्येच्या दिवशी तुम्हाला सर्वात अगोदर सकाळी उठल्यानंतर आपल्या घरातील जाळे जळमटे घराच्या बाहेर काढायचे आहेत। बघा, आपल्या घरामध्ये जे काही जाळे झालेले असतात ना, त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत असते, म्हणून आपल्याला हे जाळे जळमटे काढायचे असते। आणि त्याच सोबत आपल्या घरामध्ये काही कचरा असेल तर तो देखील या दिवशी आपल्याला बाहेर काढायचा आहे। आता आपल्या घराची स्वच्छता झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जी काही फरची आहे, दरवाजा उंबरठा, हे सगळं तुम्हाला मिठाच्या आणि हळदीच्या पाण्याने पुसून घ्यायचं आहे, कारण कार्तिक अमावस्या आहे आणि आपल्याला घरामध्ये काही शुभ गोष्टी करता येणार नाही। त्याचसोबत आपल्या घरामध्ये नकारात्मकता असते, तिला बाहेर काढण्यासाठी हळद खूप प्रभावी आहे, म्हणून आपल्याला फरची पुसायच्या पाण्यामध्ये हळद टाकून मीठ टाकून फरची पुसायची आहे। दरवाजा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याला तुम्हाला पुसून घ्यायचा आहे। त्यासोबतच आपल्या घराचा जो उंबरठा आहे त्याला तुम्हाला स्वच्छ हळद मिठाच्या पाण्याने पुसून घ्या किंवा धुवून घ्या आणि त्याला तुम्हाला हळदीचे लेपन करायचे आहे। अमावस्येला पौर्णिमेला आपण हळदीचे लेपन करत असतो, म्हणून आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे आणि त्याच्यावर छोटीशी रांगोळी काढून त्याची आपल्याला पूजा करायची आहे। फूल व्हायचंय, धूप लावून घ्यायचंय आणि दिवा लावून याची पूजा तुम्हाला करायची आहे। आता त्यानंतर अमावस्येला करणारे उपाय म्हणजेच काय बघा, आपल्या मुलांसाठी सांगितले। मुलं हट्टीपणा करत असतात, ऐकत नाही, चिडचिड करतात किंवा आजारी पडतात, काही ना काही आजार त्यांना होत असतो, दिष्ट आपल्या मुलांना लागत असते। तर हे सगळं जे काही आपल्याला दिष्ट काढायचे असते किंवा आपल्या मुलांसाठी काही प्रयत्न करायचे असतात, तर ती दिष्ट नजर काढून टाकायचं काम आपण अमावस्येला करत असतो। मग कसं करायचंय बघा, मुलांची दिष्ट काढण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम दुपारी 12च्या आत ही दिष्ट काढायची आहे, तर ती भाताची काढायची आहे। तुम्हाला काय करायचंय, थोडासा तांदूळ घ्यायचा आहे, तो शिजवायचा आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाहीये, ते ज्या पातेल्यात तुम्ही शिजवायला टाकणार आहात त्या पातेल्यामध्ये तुम्हाला चम्मच देखील टाकायचा नाही। एकदा तो तांदूळ पाण्यात शिजायला टाकला तुम्ही पातेल्यात की त्याला हलवायचं सुद्धा नाही आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही। तो जसा शिजेल तसा तुम्हाला शिजू द्यायचा आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे। आता हा तुम्हाला जी पानांची पत्रवाळी येते त्याच्यामध्ये तुम्ही हा भात घेतला, पूर्ण भात तुम्हाला घ्यायचा आहे। यातून थोडा त्यांच्यासाठी किंवा थोडा यांच्यासाठी असं तुम्हाला करायचं नाही, तो पूर्ण भात त्याच्यावर तुम्हाला पालथा मारून घ्यायचा आहे, म्हणजे तसाच घ्यायचा आहे तुम्हाला आणि त्याची तुम्हाला दिष्ट काढायची आहे। आपल्या मुलांवरून 7 वेळेस तुम्हाला ते ओवाळून घ्यायचं आहे आणि 7 वेळेस ओवाळताना मुलाची दिष्ट जाण्यासाठी किंवा नजर निघून जाण्यासाठी, मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। मनोमन तुम्हाला हे बोलायचं आहे आणि त्यानंतर म्हणजे काय बोलायचे असा जर प्रश्न असेल तर आपण जसं मुलांची दिष्ट काढताना आपण म्हणत असतो, शेजाऱ्यांची, मामा मामीची, आत्या काकूची वगैरे वगैरे जे कोणाची आपण दिष्ट काढायला नावं घेत असतो ते तुम्हाला घ्यायची आहे। आणि त्याच्यानंतर माझ्या मुलाचा आजारपण निघून जाऊ दे, हट्टीपणा कमी होऊ दे, चिडचिड कमी होऊ दे, यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आणि ते भात ओवाळल्यानंतर तो तुम्हाला एक कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी जाऊन नेऊन ठेवायचा आहे। आता हा भात नेताना तुम्हाला मागे वळून बघायचं नाहीये, तसाच ठेवून यायचा आहे आणि पुन्हा रिटर्न आल्यानंतर पाय धुवून तुम्ही घरामध्ये यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या मुलांची दिष्ट काढायची आहे आणि हे तुम्हाला दुपारी 12च्या आतच करायचं आहे।
तर समजलं असेल भाताची दिष्ट कशी काढायची आहे। आता आपल्या पतीसाठी आपण अमावस्येला काय करायचंय बघा। पतीसाठी आणि घरासाठी एकच उपाय आहे सर्वात महत्त्वाचं। तुमच्या पतीला कामामध्ये यश मिळत नसेल किंवा त्यांना सक्सेस मिळत नसेल, ते सतत आजारी राहत असेल, तर तुम्हाला काय करायचंय, पिवळी मोहरी घ्यायची आणि त्यांच्यावरून 7 वेळा ओवाळून ती जसं आपण भात टाकून आलो तशीच ती मोहरी तुम्हाला टाकून द्यायची आहे। हे तुम्ही तुमच्या पतीसाठी करायचं आहे। बघा त्यांच्या मागे लागलेली इडा पिडा सगळी निघून जाते। त्याच पद्धतीने तुम्ही घरासाठी सुद्धा हा पिवळ्या मोहरीचा उपाय करू शकतात। आणि घरासाठी अजून एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तो असा आहे की नारळ घ्यायचा आहे आणि आपल्या नारळावर तुम्हाला एका शेंदूरने त्रिशूळ काढून घ्यायचा आहे आणि हे आपल्या घरावरून 7 वेळा ओवाळायचं आहे आणि ओवाळताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। 7 वेळा आपल्या घरावरून ओवाळून घेतल्यानंतर तो तुम्हाला एका चौफुलीवर टाकून द्यायचा आहे किंवा तुम्ही असा ज्यांचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी टाकलं तरीही चालेल। जर तुमच्याकडे अशी सुविधा नसेल की तुम्ही टाकू शकता, तर तुम्ही लांब जे कुणाचा पाय पडणार नाही, कुणाचे नुकसान होणार नाही अशा ठिकाणी टाकला तरीही चालेल। प्रत्येक महिलेने हे उपाय उद्या अमावस्येला करायचे आहे, कारण ही वर्षातली शेवटची अमावस्या आहे। आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारची नकारात्मकता राहू नये म्हणून हे तुम्हाला उपाय करायचे आहे। आता सर्वात महत्त्वाचं या व्हिडिओमधला एक प्रभावी तोडगा तो म्हणजे असा आहे की तुम्हाला संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान कापूर घ्यायचा आहे। कापुरावर तुम्हाला 2 लवंगा आणि आपली पिवळी मोहरी किंवा घरातली मोहरी घेतली तरीही चालेल। आता हे तुम्हाला पेटवायचं आहे आणि आपल्या घरातल्या जो आपला मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरठा आहे त्याच्यावर हे पेटवून ठेवायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे। बघा आपल्या घरामध्ये जी अक्काबाई असते म्हणजेच काय दरिद्री असते, आजारपण असते, कटकटी, भांडण, जेवढ्या नकारात्मक गोष्टी आपल्या घरामध्ये असतात ना, हे सगळं त्या मोहरी आणि लवंग कापराच्या धुरामुळे सगळं घरातनं बाहेर निघून जातं। अतिशय प्रभावी तोडगा आहे आणि हा तुम्ही याच अमावस्येला नाही तर दर अमावस्येला केलाच पाहिजे। बघा तुम्ही हा उपाय करून बघा आणि याचा जो प्रभाव आहे तो तुम्हाला घरामध्ये लगेच दिसून येईल। आपल्या घरामध्ये एखादी शुभ गोष्ट घडत नसेल ना, की जी खूप दिवसांपासून घडणारी असते पण घडतच नसते, ती सुद्धा आपल्या घरामध्ये नक्की पूर्ण होते आणि आपल्या घरामध्ये कोणतीच नकारात्मक शक्ती राहत नाही। आपल्या घराला लागलेली दृष्ट सुद्धा या उपायाने निघून जात असते। म्हणून उद्या कार्तिक अमावस्येला प्रत्येक महिलेने आपल्या मुलांसाठी, पतीसाठी किंवा आपल्या घरासाठी हे उपाय नक्की करावे। त्यासोबतच हा जो कापूरचा प्रभावी तोडगा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो सुद्धा तुम्ही नक्की करून बघा। आजच्या व्हिडिओमध्ये उपाय आवडले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।